पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे। नेमकी काय आहे बातमी सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा, कारण पुण्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर आयटी हब समजल्या जाणाऱ्या हिंजवडी फेज 2 मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथल्या थिंक टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट ऑफिसला टाळ ठोकलंय। यामुळे तब्बल 700हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि फ्रेशर्स एका रात्रीत रस्त्यावर आलेत। या कंपनीने 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती केली होती, मात्र फेब्रुवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांचे पगार पूर्णपणे थकवलेत। जेव्हा कर्मचाऱ्यांनी जाब विचारला तेव्हा कंपनीचे संचालक हर्षल ठाकरे यांनी ऑडिटचं कारण सांगून वेळ मारून नेली। एवढंच नाही तर नंतर पगारासाठी दिलेले चेक्सही बँकेत बाउन्स झाले। नोकरीवर रुजू करून घेताना लॅपटॉप देण्याच्या नावाखाली कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 15,000 रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं होतं। आता हे कोट्यवधी रुपये लाटून कंपनीचे मालक गायब झाले आहेत। तसंच अनेक आयटी कंपन्या पुणे सोडून जाण्याचं प्रमाण वाढताना दिसून येते। अचानक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणं आणि आयटी कंपन्या पुणे सोडून जाण्यामुळे अनेक आयटी कर्मचारी बेरोजगार होत आहेत। यासाठी शासनाचं धोरण जबाबदार आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।